मित्रांनो, ज्या मैदानाची आतुरता सर्वांना लागलेली असते तो म्हणजे बार्डी वावे कमिटीचं मैदान. आणि ते मैदान आपण उद्यावर येऊन थांबले आणि मैदानाची पूर्वतयारी कशी आहे आणि कशाप्रकारे मैदान सुसज्ज झालं आहे आणि सर्वात महत्त्वाचं मित्रांनो, या मैदानात एक आपल्याला बघायला मिळतं आहे की मैदानात वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून बैलगाडा मालक दीपक शेठ सावंत आणि एक समाजसेवक बाबू शेठ घारे यांच्यामार्फत कर्जत तालुक्यात जी काही मैदानं होणार आहे शर्यत क्षेत्रातले, त्या प्रत्येक बिनजोडच्या मैदानात वैद्यकीय सुविधा म्हणून मोफत ॲम्ब्युलन्स उपलब्ध असणार आहे. म्हणजे चुकून जर कोणाचा अपघात झाला तर ॲम्ब्युलन्समध्ये त्यांना लवकरात लवकर वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ॲम्ब्युलन्सची सुविधा प्रत्येक मैदानात असणार आहे. आणि त्याचा शुभारंभ उद्या बार्डीच्या मैदानापासून होणार आहे. आणि मित्रांनो, या मैदानात येण्यासाठी दोन प्रकारचे आपल्याला रस्ते आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे पनवेलवरून किंवा खोपोली सुधागडपाली या भागातून ज्या काही गाड्या येतील त्या गाडा मालकांना पोसरी मार्गे बेंडशेमधून डायरेक्ट वावेमध्ये येता येईल. आणि वावे म्हणजेच बार्डी वावेची फाटी आहे, त्याच्यामुळं कुठल्याही प्रकारचा अडथळा येणार नाही. तसेच आयोजक हे पोसरी मार्गे जो येण्याचा मार्ग आहे तिथे काहीतरी आपल्याला खून दाखवून मैदानाकडे वळण्याचा मार्ग दाखवणार आहेत. आणि तसेच जे काही बाकी नेरळ भाग झाला, बदलापूर अंबरनाथ भाग झाला, त्यांना येण्यासाठी आपल्याला चिंचवली भिपुरी चिंचवलीचा जो फाटक आहे रेल्वे फाटक, त्याच्यामधून त्या फाटकातून आल्यानंतर तुम्ही डायरेक्ट मैदानात येऊ शकता. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे मैदानात येताना इतक्या मोठ्या प्रमाणात गाड्या वगैरे येत असतात की त्यामुळे कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. तुम्हाला एकतरी टेम्पो जरी चुकले तरी एकतरी टेम्पो दिसणार आहे. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे बार्डी हे गाव मध्यवर्ती असल्यामुळे त्या ठिकाणी तुम्ही नक्कीच येऊ शकता. आणि मैदान हे एकदम सुसज्ज आहे. मैदानामध्ये कुठल्याही प्रकारचा अडथळा तुम्हाला दिसणार नाही. बैलांना पळण्यासाठी जशी फाटी पाहिजे ती फाटी बनवण्याचा एक योग्य प्रकारे प्रयत्न बार्डी वावे कमिटीने केला आहे. नमस्कार. नमस्कार. गेले बऱ्याच दिवसापूर्वी बार्डीचं एक मैदान झालं आणि जर बघायला गेलो तर सर्वाधिक उत्तम प्रकारचं बिनजोडचं मैदान तुम्ही पार पाडलं. मैदानामध्ये जवळजवळ 200 गाड्या पूर्ण झाल्या. दिवस तसा बघायला गेलो तर छोटा आहे, पण छोटा दिवस असताना पण तुम्ही कालोखाच्या आत मैदान परिपूर्ण केलं आणि कुठल्याही प्रकारची अडचण आली नाही. मैदान एकदम सुसज्ज पार पडलं. त्यानंतर सर्वांना इच्छा होती की लवकरात लवकर पुढचं मैदान व्हावं, पण गेली बरेच दिवस बार्डीचं मैदानाचं आयोजन झालं नाही. आणि आता उद्यावर 19 तारखेचं मैदान घेतलं. इतका अंतर का ठेवला जातं? मैदान पहिला मैदान आमचा 22 डिसेंबरला झाला होता. आताचा मैदान आमचा 19 जानेवारीला आहे. मैदान 22 डिसेंबरला झाल्यानंतर त्यानंतरच्या ज्या तारखा होत्या त्या बऱ्याचशा कर्जत तालुक्यातल्या मैदानांच्या बुक होत्या. तर एकाच तालुक्यात संघटनेचा नियम 40 किलोमीटरपर्यंत मैदान झाला पाहिजे, या हेतूने आम्ही मग मैदान पुढे ढकलला. आता 15 तारखेचं आम्ही नियोजन केला होता, पण खाड्याचा पाड्याचा मैदान असल्यामुळे आम्ही तो मैदान कॅन्सल करून आम्ही 19 तारीख घेतली. त्याच्यामुळे मैदानाला थोडा उशीर झाला. म्हणजे एक प्रकारचं बघायला गेलो तर तालुक्यातील इतर मैदानांना एक सहकार्य मिळावं आणि त्यांचे पण मैदानांचं थोडंफार नाव व्हावं या हेतूने तुम्ही तुमचं मैदान थोडं मागं ठेवलं. 100%. आणि दादा, आता काय असतं, प्रत्येक वेळेस बार्डीच्या मैदानामध्ये नवीन काहीतरी बघायला मिळतं प्रेक्षकांना आणि एक सुसज्ज मैदान म्हणून बार्डीच्या मैदानाची ओळख आहे. तर यावेळेस काय नवीन उपक्रम राबवण्याचा प्रयत्न केलाय? यावेळेस आमचे आता सरदार शेठ वरिष्ठ कमिटीची चर्चा करतीलच, पण आम्ही आमच्या माध्यमातून टायमिंग जेव्हा पावतीला ज्यावेळेस गाडा मालक नोंद करायला येतील त्यावेळेस आम्ही गाडा मालकांची त्या पावतीवरती नोंद केली जाईल. का पहिले जे टोल नाके आहेत त्या टोल नाक्यावरती जर एखादा गाडा मालक समजा 1:30 वाजता आलाय तर तो गाडा मालक 2 वाजता त्या टोल नाक्यावरून पास झाला पाहिजे, तरच तो पुढे त्याला शर्यत करायला येईल. जर चुकून एखादी गाडी आतमध्ये आली, आता संघटनेशी वरिष्ठ कमिटीशी सरदार शेठ चर्चा करीलच, जर एखादी गाडी 2च्या आतमध्ये 2 वाजेच्या आतमध्ये आली आणि एखादी गाडी 2:05 नंतर किंवा 2:10 नंतर, तर त्या जी 2च्या आतमध्ये गाडी आली त्या गाडीला विजयी घोषित केला जाईल, असा एक आमचा करण्याचा मानस आहे. पण त्यामुळे सर्व गाडा मालकांनी येताना जो आम्ही पावतीवरती टायमिंग टाकू त्या टायमिंगच्या आतमध्ये गेटातून पास होऊन सुट्टीकडे यायला पाहिजे. जर चुकून जर ना आले, दोन्ही गाडा मला जर 3:05 किंवा 3:03चा टायमिंग आहे 3:05, तर आम्हाला त्या गाडीशी मतलब नाही, ती गाडी रद्द करण्यात येईल. तर दोन्ही गाडा मालकांनी जर, आणि एखादा गाडा मालक आला आणि एखादा गाडा जर शेवटी कसं आहे, नियोजन करताना प्रत्येक आयोजक नियोजन परफेक्ट करण्याचा प्रयत्न करत असतो, पण गाडा मालकांच्या कुठेतरी गाडा मालकांचे सहकार्य मिळत नाही, त्यामुळं मैदानाला गालबोट लागतो. आणि मग रात्रीच्या त्या सेवाभावी संस्थेवरती ग्रुपवरती फुकट वायफल आयोजकांची चर्चा होते का हा आयोजन बरोबर नव्हता किंवा मोठ्या गाड्यांना प्रथम प्राधान्य देण्यात आलं. शेवटी आयोजन करणारा हा गाडा मालकांसाठी आणि त्यांचं नाव होण्यासाठी करत असतो.
ठीक आहे, जो प्रॉफिट होतो तो पुढचा विषय राहिला. पण जो नाव करायचे का बाबा आपल्या मैदानाला कुठेतरी नाव आणि आपल्या मैदानामध्ये मोठमोठ्या गाड्या येतील आणि पूर्ण रायगड, ठाणा, पालघर पर्यंत आपलं नाव पोहोचेल, आपल्या मैदानाचं नाव पोहोचेल, या दृष्टिकोनातून प्रत्येक आयोजक करत असतो. प्रत्येक गाडा मालकांचं सहकार्य पाहिजे. आम्ही जो टायमिंग टाकू त्या टायमिंग पर्यंतच गाड्या टोल नाक्यातून पास झाल्या पाहिजेत, अन्यथा त्या गाड्या रद्द करण्यात येतील किंवा एखादी गाडी आतमध्ये जाईल त्या गाडीला विजयी घोषित करण्यात येईल. आणि दुसरी गोष्ट, ज्याचे टोकन आयडी आहेत त्याच्याच गाड्यांना आमच्या मैदानात नोंद घेतली जाईल, अन्यथा नोंद घेतली जाणार नाही. मग जर तो शेवटी कोण जवळचा असेल किंवा लांबचा असेल, ज्याचा टोकन आयडी, आणि गाडा मालकांना पण एक म्हणजे माझ्या विनंती राहील का तुम्ही गाडी जमवतानाच ज्याच्याकडे टोकन आयडी आहे त्याच्याशीच गाडी जमवा, म्हणजे आम्हालाही त्या गोष्टी त्रास होणार नाही. आणि आता संघटनेने नवीन टोकन आयडी बनवण्याची तारीख वाढवली, आता चालू आहे नाव नोंदणी. मग त्यांनी प्रत्येकाचे ज्यांचे राहिले असतील गाडा मालकाचे, शेवटी संघटनेशिवाय कुठल्याही मैदानाला मजा राहत नाही. त्याच्यामुळे संघटनेच्या आदेशानुसार 100% ज्यांचे आयडी आहेत त्यांनाच प्राधान्य राहील, आणि गाडा मालकांनी सुद्धा ज्यांचे आयडी आहेत त्यांच्याशीच शक्यतो गाडी जमवावीत. ज्यांच्याकडे आयडी नाहीत, गाडी जमवताना ज्याच्याकडे आयडी नाही त्याच्याशी गाडी जमवू नये, म्हणजे आम्हालाही त्रास होणार नाही, त्यांनाही त्रास होणार नाही. बरोबर आहे. म्हणजे एक प्रकारे पूर्ण संघटनेच्या नियमांचं अंमलबजावणी करूनच मैदान घेण्याचा प्रयत्न केलाय. आणि दादा तुम्ही जसे बोलले की गाडी जमल्यानंतर काही ठराविक टायमिंग असेल, म्हणजे जसं गाडी समजा किती जरी अडचण असली तरी अर्ध्या तासामध्ये गाडी झोपून खाली येऊ शकते, त्यामुळे अर्ध्या तासाचा टायमिंग तुम्ही सरासरी देण्याचा प्रयत्न करणार. 100%, कारण आता मी स्वतः नाव नोंदलेला असतो. ज्यावेळेस 1:30 पर्यंत ज्या गाड्यांची नोंदणी होईल त्यांना 2चा टायमिंग राहील. मग 2:15 नंतर आमच्या परत 1:30च्या नंतर ज्या गाड्यांची नोंदणी होईल त्यांना 3 पर्यंतचा टायमिंग राहील, म्हणजे 2:15 ते 3 पर्यंत त्या गाड्या आतमध्ये झाला पाहिजेत. 2 ते 2:15चा 15 मिनिटाचा कालावधी हा डायरेक्ट आरामाचा असेल, कारण खालून गाड्या सुटल्या पाहिजेत, या दृष्टिकोनाला आमचे प्रयत्न राहतील. परत 2च्या पुढच्या ज्या गाड्यांची 2 ते 2:30च्या पर्यंतच्या गाड्यांची नोंद होईल त्यांना 4 पर्यंतचा टायमिंग राहील. म्हणजे ज्या टाइम, आता समजा एखाद्या गाडा मालकाने 2 वाजता गाडी, आणि आम्ही जर आमच्याकडे नोंदणी भरपूर झाली, आम्हाला वाटलं या गाडीचा 3च्या नंतरच टायमिंग घ्यायला पाहिजे, तर त्या गाडा मालकांनी समजून घ्यायला पाहिजे का बाबा 3च्या नंतर आपल्याला 4चा टाइम दिलाय तर 3:30 पावणे 4च्या दरम्यान आपली गाडी पास होऊन गेली पाहिजे. बरोबर. त्याने असं नको का बाबा तो 2 वाजता लगेच 2 वाजता नोंदणी झाली मग त्याला 4चा टाइमिंग दिला, लगेच त्यांनी गाडी झोपून लगेच येण्याचा प्रयत्न करावा. कारण ज्या गाडीचा 3 पर्यंत टायमिंग आहे त्याच गाड्या 3 पर्यंत आतमध्ये जातील. 4चा टायमिंग असेल ती गाडी आतमध्ये जाणार नाही. बरोबर आहे. म्हणजे कसं असतं, प्रत्येक गाडा मालकाची इच्छा असते की माझ्या 2 शर्यती व्हावा, 3 शर्यती व्हावा, आणि मग त्याच्या दृष्टीने मग घाई गडबड करण्याचा प्रयत्न करतात. ती घाई गडबड करून मैदानाला कुठे गालबोट लागू नये म्हणून तुम्ही टायमिंगच्या स्वरूपात नोंदणी करणार आहे. दुसरी नोंदणी म्हणजे सभासद कार्डाच्या स्वरूपात नोंदणी होणार आहे. आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचा विषय राहतो सुट्टीचा विषय. आता जसं तुम्ही बोलले की खाली गाडी येणार टोल नाक्यातून, म्हणजे सगळं सुटसुटीत कारभार असणार आहे, तरी सुद्धा सुट्टीला थोडा प्रॉब्लेम होतो, तर त्याच्या संदर्भात काय नियोजन आहे? सुट्टीला आता बघा, सुट्टीला तर पूर्णपणे बॅरिकेड लावले, सुट्टीला सुद्धा बॅरिकेड लावलेत. जेव्हा समोरासमोर गाड्या येतील त्यावेळेसच गाड्या सुट्टीला आतमध्ये जातील, सुट्टी पट्टीवरती जातील, आणि आता गाड्या जाणार नाही. चुकून पण म्हणजे गाडा मालकांनी फक्त गोजल घालू नये. आम्ही जो उपक्रम करणार आहेत, जो नियोजन करणार आहेत, त्याला फक्त साथ द्यायला पाहिजे, सहकार्य करायला पाहिजे, एवढीच त्यांना हात जोडून विनंती राहील. कुठेतरी आम्ही केलेलं नियोजन फेल करण्याचा प्रयत्न करू नये. शेवटी कसे नियोजन हा फक्त गाडा मालकांसाठी असतो, पण तो जर बिघडवण्याचा प्रयत्न गाडा मालकांनी केला तर मग कुणी किती पण मोठा आयोजक असू दे, तो आयोजन 100% फेल होईल. बरोबर. म्हणजे कसं असतं दादा की जसं तुम्ही बोलले की आपल्या आयोजनाची तुम्ही सुट्टीचा एक वेगळा उपक्रम केलाय, आणि तो उपक्रम म्हणजे तुम्ही सुट्टीला पण बॅरिकेटिंग लावले, जेणेकरून आधीमध्ये गाड्या ढकलण्याचा कोणी प्रयत्न करणार नाही, आणि सुटसुटीत स्वरूपात गाड्या धावपट्टीवर येतील. आणि म्हणजे काय आतमध्ये जे गाड्या येण्याचं आहे, काय 10 गाड्या 5 गाड्या कसं काय स्वरूप ठेवणार तुम्ही? नाही, गाड्यांना साईडला आमच्या पाठीमागे बघा, बॅरिकेडच्या पूर्ण पाठीमागे भरपूर जागा आहे. पण जर टाइम नुसार जर गाड्या आल्या तर खाली सुद्धा एवढी गर्दी होणार नाही. बरोबर. ठीक आहे, 170 180 पर्यंतच आमची नोंदणी राहील, त्याच्या पलीकडे एक्स्ट्राची नाव नोंदणी भारी पडते, प्रत्येक मैदानाला होते. बरोबर. कुठलाही किती पण मोठा आयोजक असू दे, जर शर्यती लवकर चालू झाल्या नाही तर 100% तुम्हाला सांगतो का नियोजन फेल होतो. कारण एक्स्ट्राची जी नाव नोंदणी होते, मग कोण येतो, दादा घे आम्ही एवढ्या लांबून आलो, आमचा भाडा राहिलाय, कोण म्हणतो घे माझ्या बाबा जवळची गाडी, किंवा अजून काय. त्यावेळेस काय होतो का 100% नियोजन फेल होतो. 170 180 गाड्याच पळू शकतात. जर लवकर चालू झाला तर 220 230 पर्यंत गाड्या पळतील. पण जर का 1च्या नंतर जर पहिली गाडी पळाली तर 170 180 होईल. त्यावेळेस गाडा मालकांनी कृपया करून आमच्याशी हुज्जत घालू नका, आणि आम्ही नाव नोंदणी घेणार नाही. कोणी किती जवळचा असू दे, 100% 170 180 ला नाव नोंदणी क्लोज राहील.
हा, आता तुम्ही बोलले 70-80च्या गाड्यांनी, 170-180च्या गाड्यांनी क्लोज करणार आहेत नोंदणी. मग सुरुवात कशी असणार आहे मैदानाची? काय किती वाजताचं मैदान सुरू होणार आहे? काय होतं बरेचसे मैदानात आपण टायमिंग सांगतो 9चं, आपण मैदान चालू होतं 2 वाजता, 1:30 वाजता गाडीचा एक पहिली गाडी पळते, त्यामुळे मग पुढचं जे आयोजन असतं ते सर्व बिघडतं. तर सुरुवात कशी काय असणार आहे? सुरुवात आमची मैदान 10 वाजता चालू होईल. 10 ते 12 पर्यंत आम्ही 0% कटिंग ठेवले. फक्त गाडा मालकांसाठी सुवर्ण संधी आहे ती. 10 ते 12 पर्यंत ज्या गाड्या पळून येतील त्यांना 100% 0% कटिंग असेल. असणार आहे. 12च्या नंतरचा पुढचा मैदान असेल तो. गाडा मालकांनी कसं यायचं, तुम्हाला 0% कटिंग वरती जर पाहिजे असेल तर 10 वाजता मैदान चालू होणार. 10 वाजता आमची पूर्ण टीम तयार Ready असणार इथे. बरोबर. आणि 12च्या नंतर पुढचा तो जो आहे रेग्युलर संघटनेच्या नियमानुसार मैदान सुरू होईल. बरोबर आहे. म्हणजे जर तुमची शर्यत जर 12च्या आतमध्ये पावतीची नोंद झाली तर तुम्हाला कटिंग मिळणार आहे. पावतीची नोंद झाली तर नाही, गाडी 12 वाजेच्या आतमध्ये पळून आली पाहिजे. मग काही लोक 10 वाजता येऊन नोंदणी करून हा. जातील किंवा व्हॉट्सअपच्या गाड्यावाले येतील ना 11 वाजता नोंद करून जातील, त्या गोष्टीला मजा नाही. तुमची गाडी पळून आली पाहिजे. तुम्ही बैल ठेवाल घरी ना, व्हॉट्सअपची गाडी आमच्या मैदानामध्ये नोंदवायला याल तर त्या गोष्टीला मजा नाही. तुमची गाडी 12च्या आतमध्ये पळून आली पाहिजे, 0% कटिंग राहील. हा, म्हणजे 12च्या आतमध्ये गाडी पळून बक्षीस घ्यायला ज्यावेळेस जाल त्यावेळेस 100% 0%ची कटिंग केली जाईल. आणि आता दुसरं काय सांगाल, म्हणजे आता पूर्णपणे मैदान असं आहे की आयोजकाकडून 100% एफर्ट दिलाय, आयोजकाकडून 100% मैदान पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. फक्त आता जे आहे ते सर्व गाडा मालकांवर अवलंबून आहे. प्रत्येक मैदानाचं जे असतं स्वरूप ते 90% बघायला गेलं तर गाडा मालकांवरच अवलंबून असतं, की गाडा मालकांनी जर सहकार्य केलं तर आयोजकांची इच्छा कोणाचीच नसते की मैदान अनसक्सेसफुल व्हावं. प्रत्येकाची इच्छा असते की जास्तीत जास्त माझ्या मैदानाचं आणि गाडा मालकांची सुख सुविधा कशी उपलब्ध करून देता येईल. तर तशा स्वरूपाचं नियोजन तुमचंही असणार आहे. मागचं मैदान खूप सुंदररित्या पार पडलं आणि जवळजवळ 1 महिन्यानंतर पुढचं मैदान घेण्याचा प्रयत्न केलाय. तर काय सांगाल? तुम्ही म्हटल्याप्रमाणे गाडा मालकांवरती 100%, 90% नाही तर 100% गाडा मालकांवरती आहेत. कारण आयोजक आता आम्ही दरवेळेस नवीन नवीन आयडिया करण्याचा प्रयत्न करत असतो. यावेळेस पण आता यावेळेचा पण आमची नवीनच आयडिया, आता खाली बॅरिकेड लावले आम्ही सुट्टीच्या नंतरचा जो गाड्या जमा होतात तिथे आम्ही बॅरिकेड लावल्यात, जेणेकरून बाबा चला बघूया, हा एक प्रयत्न करू. पुढे एक टोल नाका आहे, पाठीमागं पण टोल नाक्याप्रमाणेच राहणार आहे. तर गाडा मालकांनी जर सहकार्य नाही केलं, माझी गाडा मालकांना एकच विनंती राहील का तुम्ही लवकर येऊन शर्यती चालू करा. कुठल्याही आयोजकाला वाटत नसतं का माझ्या मैदानातून गाड्या रिटर्न जाव्यात किंवा माझ्या मैदानामध्ये गाड्या कॅन्सल व्हाव्यात. फक्त गाड्या मालकांनी सहकार्य करा. दिवस छोटे आहेत, दिवस छोटा असल्या कारण अंधार लवकर होते, त्याच्यामुळे लवकरात लवकर येऊन सहकार्य करून लवकर येऊन आपली शर्यत करून निघून गेले तर काय हरकत नाही. आता दादा जसं तुम्ही बोलले की सगळं अवलंबून आहे गाडा मालकांवर, तर नक्कीच गाडा मालक पण यावेळेस नक्की प्रतिसाद देतील. मागच्या वेळेस जसा प्रतिसाद होता की जरी कालोख पडायच्या आतमध्ये जवळजवळ 200 गाड्या करण्याचा प्रयत्न केला होता, यावेळेस सुद्धा आता तुम्ही तर बोलले की आम्ही अजून 20 गाड्या कमी घेऊ, परंतु आयोजक माझी तर इच्छा आहे की 200 प्लसच होतील यावेळेस पण. कारण बार्डीचं मैदान हे सर्वांसाठी सोयीस्कर मैदान आहे आणि मैदान पळण्यासाठी पण सुसज्ज आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जागा, एस्पेस, सर्व गोष्टी ज्या गरजेच्या आहेत त्या सर्व गोष्टी बार्डीच्या मैदानात आहेत. आणि दुसरी महत्वाची गोष्ट दादा की मैदान ज्यावेळेस होतं त्यावेळेस परमिशनचंच होतं आणि परमिशनचं मैदान असल्यामुळे सर्व गोष्टींची, सर्व बाबींची तुम्ही काळजी घेता. दुसरी महत्वाची गोष्ट की मैदानामध्ये कुठलाही अपघात व्हायची शक्यता असते. चुकून नकळत मैदानामध्ये प्रचंड गर्दी असते, चुकून नकळत होतो अपघात, तर त्याची काळजी कशी घेणार? म्हणजे त्यांना वैद्यकीय सुविधा वगैरे याची काय? नाही, आमच्या मैदानामध्ये आता संघटनेने सांगितल्याप्रमाणे आमच्या मैदानामध्ये अँब्युलन्स राहणार आहे, त्यात काही विषय नाही. पण ऍक्सिडेंट, अपघात होतात, त्या अपघात हे बैलगाडी आहे, त्या गाडीला कुठल्या प्रकारचा ब्रेक नसतो, हे सगळ्यांना नाही माहिती का बाबा. तो मुका प्राणी आहे, तो फक्त पळण्याचा प्रयत्न करतो, तो मालकासाठी पळत असतो. पण समोर जाणाऱ्यांनी, समोर उभे राहणाऱ्या लोकांनी किंवा प्रेक्षकांनी त्या गोष्टीची काळजी स्वतःची पण, आपल्या पण घरती कोणतरी वाट बघते ना, बरोबर. आपल्या पण घरच्यांना, आणि आपल्या स्वतःला पण काळजी पाहिजे ना, का आपल्या अंगावरून एखादा बैल जाईल किंवा एखाद्या गाडीचा आपल्याला धक्का लागेल, आपल्याला दुखापत होईल का. बैलगाडी किंवा बैल जाणून बुजून त्यांच्या अंगावर जातात हा विषय नाही ना. बरोबर. का तुम्ही दोऱ्यावरती उभा राहा, तुम्हाला गाडी चुकवताना येत नसेल तर तुम्ही दोऱ्यावरती उभा राहायलाच नाही पाहिजे. अशा पण गोष्टी शेवटी प्रत्येकाने प्रत्येकाची काळजी घ्यायला स्वतःच्या जबाबदारीवरती यायला पाहिजे. आम्ही आमचा प्रयत्न करत असतो. शेवटी बघा, आयोजन कमिटी कुठे कुठे लक्ष देणार कोणाचा. आता ठीक आहे, वैद्यकीय सेवा पाहिजे, त्यासाठी आम्ही अँब्युलन्स उपलब्ध केले, अँब्युलन्स उपलब्ध राहणारे अँब्युलन्स मैदानात राहील, तो पार्ट राहिला, समजा नंतरचा विषय राहिला तो. पण स्वतःची स्वतः पण काळजी घ्यायला पाहिजे. शेवटी आयोजन कमिटी कुठे कुठे लक्ष देणार, कुठे आता मैदानामध्ये मद्यपान विकला जातो, त्या मद्यपान विकणाऱ्यांना पण समजायला पाहिजे ना, का दारू पिल्यामुळे पण काही अपघात होत असतील. दारू पिल्यानंतर माणसाला हे राहत नाही, भान राहत नाही, आपण काय करतोय काय नाही. मग त्यावेळेस या गोष्टी प्रत्येकाने विचार केला पाहिजे. स्वतःच्या स्वार्थासाठी किंवा स्वतःच्या पोटासाठी आपण दुसऱ्याचा पण भविष्याचा विचार केला पाहिजे ना, फक्त स्वतःचाच नाही बघितला पाहिजे.
अशा पण काही गोष्टी प्रत्येकाने हे केल्या पाहिजेत, लक्षात ठेवल्या पाहिजेत. आणि तुमच्या नियोजनावरती तुम्ही जसं सहकार्य करा त्याच्यावरती आमचं नियोजन अवलंबून आहे. आणि तुम्ही जर सहकार्य नाही केलं तर आम्ही किती पण चांगलं जरी नियोजन केलं तर तो 100% फेल राहील. म्हणजे आता सर्व जे काही गोष्टी सांगायच्या होत्या प्रत्येक गोष्टीचे एक सुटसुटीत तुम्ही सांगितलं की गाडा मालकांनी कसं काय करायला पाहिजे. आता फक्त विषय राहिला की उद्याचं प्रॅक्टिकल जसं होईल. म्हणजे आता तुम्ही पूर्वतयारी तर सर्व सांगितली, मैदानाची पूर्वतयारी कशी आहे ते सर्व तुम्ही सांगितलं. आता उद्या सर्व गाडा मालकांवर अवलंबून आहे की त्याची आता सर्वात आता सर्व गोष्टीची पूर्तता आहे. फक्त काय असतं गाड्या भरपूर वेगवेगळ्या ठिकाणावरून गाड्या येतात. कालापूर असो, पनवेल असो, आपल्या कर्जत भागातल्या पण खूप साऱ्या गाड्या असतात. मुरबाड साईडच्या गाड्या येतात. म्हणजे ते सर्व गाड्यांना येण्याचे रूट कसे तुम्ही विभागले? बघा आता आमच्या मैदान एरियाला रेल्वे फाटक 2 फाटक लागतात. एक चिंचोली फाटक लागतो, एक कोशाने फाटक लागतो. पण माझ्या अंदाजानुसार कोशाने फाटक कालपासून उद्यापर्यंत बंद आहे. म्हणजे पनवेल, खालापूर, सुधागडपाली, पेण या भागातून ज्या गाड्या येतील त्या गाड्या कर्जत कडाव रोड, जो कर्जत कडाव रोड आहे त्या कर्जत कडाव रोडनी एक पोसरी गाव आहे. पोसरी गावातून बेंडशे मार्गे वाव्याला यावा. म्हणजे जो कुंडलच मैदान आहे, कुंडलच मैदानाच्या अगोदरचा एक स्टॉप आहे पोसरी. त्या पोसरी गावातून तिथं आम्ही काहीतरी निशाणी टाकू, म्हणजे पांढऱ्या कलरची किंवा मैदानाकडे जाणार असतात. फक्त ज्या त्या तालुक्यातून कुठं खालापूर, सुधागडपाली, पेण आणि पनवेल, खोपोली त्या भागातून येणाऱ्या गाड्या कर्जत कडावर रस्त्याने याव्यात आणि पोसरी बेंडशा मार्गे वाव्याला याव्यात. म्हणजे आणि हा रूट आहे तो चिंचोली फाटकातून याव्यात आणि इकडून येणार ते त्यांना कुठल्या प्रकारचा फाटक लागत नाही. हा, म्हणजे तसं बघायला गेलं तर काही अडचण नाहीये. फक्त कोशानेचा गेट बंद असल्यामुळे थोडासा ट्रॉफिकचा विषय होतो आणि बंद आहे, त्याचा काहीतरी काम चालू आहे म्हणून तो बंद आहे. शिवाय ट्रॉफिकचा विषय होतो, अंतर तेवढाच पडतो. तिकडून 4 किलोमीटर जाईल तर इकडूनही 4 किलोमीटर लागतो. त्यापेक्षा गाडा मालकांना कुठल्या प्रकारच्या ट्रॅफिकला सामोरं नको जायला तिकडच्या गाडा मालकांना, म्हणून त्यांनी या वाया इकडून आले तर चांगलं पडेल. म्हणजे जर तसं बघायला गेलं तर सगळे रूट वगैरे व्यवस्थित आहेत. रस्ते वगैरे मैदानात येण्यासाठी सुसज्ज आहेत. तर नक्कीच सर्व गाडा मालकांनी उद्याच्या मैदानाला चांगला प्रतिसाद द्यावा आणि मैदान चांगल्या प्रकारे पार पाडावे. धन्यवाद.